तर निलेश चव्हाणच्या घरी जाऊन पोलिसांनी हगवणेंचे मोबाईल जप्त केलेले आहेत अशी नवी अपडेट समोर येते। निलेश चव्हाणच्या घरी जाऊन पोलिसांनी हगवणेंचे मोबाईल जप्त केलेले आहेत। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामधील आणखी एक आरोपी असलेला हा निलेश चव्हाण त्याच्या घरी पोलीस काही वेळापूर्वी पोहोचलेले होते, त्यालाही सोबत नेलेले होते आणि त्यानंतर त्याच्या घरातून आता हगवणेंचे मोबाईल जप्त केल्याची नवी माहिती समोर येते। पिंपरी चिंचवड पोलिसांनी निलेश चव्हाणला काल नेपाळमधून अटक केली होती, त्यानंतर त्याला इकडे आणलं गेलं। न्यायालयाने त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। पिंपरी चिंचवड पोलीस निलेश चव्हाणला घेऊन त्याच्या घरी पोहोचलेले होते, त्यानंतर त्याच्या घरातून काही मुद्देमाल काही पुरावे हे ताब्यात घेण्यात आले। ते आता हगवणेंचे मोबाईल असल्याचं समजतं। आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आपण अधिकचा तपशील त्यांच्याकडून समजून घेऊया। बालाजी, आज खरं तर निलेश चव्हाणला पोलीस कोठडी मिळाली होती। 10 दिवस निलेश चव्हाण फरार होता। हे निलेश चव्हाणचं घर आहे, ज्या घरामध्ये हे सगळं प्रकरण घडलं, ते लहान बाळ आणलं गेलं, ज्या घरामध्ये निलेश चव्हाणवर आरोप आहे की बंदूक दाखवून धमकी दिली, ते सुद्धा हेच घर आहे। त्याचबरोबर करिश्मा हगवणे आणि शशांक हगवणे यांचे जे मोबाईल आहेत, त्या मोबाईलचे जिथं राहिले ते हे सगळं घर होतं, त्यामुळे या दोन्ही मोबाईलचा शोध घ्यायचा होता। त्याचबरोबर जी पिस्तल वापरली त्या पिस्तलचा सुद्धा शोध पुणे पोलिसांना घ्यायचा होता आणि त्याचा तपासाचा भाग म्हणून आज पिंपरी चिंचवडचे पोलीस जे आहेत ते निलेश चव्हाणच्या या घरी आलेले होते आणि त्या ठिकाणी सगळा पंचनामा केलेला आहे। यामध्ये 2 मोबाईल आणि एक काही इलेक्ट्रॉनिक साहित्य जे आहे ते पुणे पोलिसांनी बावधन पोलिसांनी जप्त केलेलं आहे आणि ते सगळं घेऊन जे आहेत ते पोलिसांच्या 2 गाड्या जे आहेत ते निलेश चव्हाणांना मोठ्या पोलीस बंदोबस्तमध्ये इथं आणलं आणि त्या सगळ्या घराची झाडाझडती घेतली, त्याला काही प्रश्न सुद्धा विचारले आणि त्यानंतर हे सगळं साहित्य जप्त करून जे आहे ते बावधन पोलीस आता निघून गेलेले आहेत। मात्र या सगळ्या कारवाईवरती पोलिसांकडून कुठलेही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नव्हतं। निलेश चव्हाणांनाही वारंवार विचारण्यात आलेलं होतं की तुझी काही भूमिका आहे का, मात्र नेमकं निलेश चव्हाणचा कट काय होता, कट कारस्थान जे आहे ते सगळं जाणून घेण्यासाठी हा सगळा तपास सुरू होता। जवळपास 1 तास जे आहे ते निलेश चव्हाण यांच्या घराची झाडाझडती घेण्यात आली, त्या ठिकाणी पंचनामे करण्यात आले आणि आता पुणे पोलिसांची बावधन पोलिसांची टीम जी आहे ते सगळे साहित्य घेऊन जे आहे ते आता रवाना झालेली आहे आणि आजचा तपास जो आहे तो बावधन पोलिसांनी अशा प्रकारे केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। विक्रांत, बरं बालाजी, या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी एक आरोप जो निलेश चव्हाणवर केला जात होता, ज्यावेळी घरात भांडणं व्हायची हगवणेंच्या घरामध्ये, त्यावेळी मग हा निलेश चव्हाण मध्यस्थी करण्यासाठी असायचा आणि मग तो सुनांच्या विरोधात बोलायचा। त्या अनुषंगाने सुद्धा काही तपास काही चौकशी सुरू आहे निलेश चव्हाणची? निश्चितपणे ज्या पद्धतीने हगवणे कुटुंबाच्या घरामध्ये भांडणं व्हायचे त्यावेळेस सुनांच्या बाजूने न बोलता घरच्याच्या बाजूने बोलण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी निलेश चव्हाण यायचा, असं हगवणे कुटुंबाची जी मोठी सून आहे जगताप, मयुरी जगताप, हिने सुद्धा सांगितलेलं होतं। वैष्णवीचं सुद्धा भांडण झालं आत्महत्येपूर्वी, त्यावेळी सुद्धा फोनमधून काहीतरी संवाद झाल्याचं पोलिसांना माहिती आहे आणि त्या संवादाचा शोध जो आहे तो कॉल रेकॉर्डिंग जे आहे ते सुद्धा पोलिसांना तपास करायचं आहे। त्याचबरोबर एक लॅपटॉप आहे जो निलेश चव्हाणचा लॅपटॉप आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या काही घटना असू शकतात, काही गोष्टी असू शकतात, कारण तो स्पॅन कॅमेरे सुद्धा वापरायचा असा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे। त्यामुळे या सगळ्याचा तपास ज्या ठिकाणी करायचा होता ते त्याचं महत्वाचं घर आहे आणि त्या घरातच हा सगळा जो तपास आहे तो आता पोलिसांनी केलेला आहे। आता याचा अहवाल नेमकं यामध्ये काय पोलिसांना सापडलं हे पाहणं फार महत्वाचं आहे, कारण या दृष्टीने सगळा तपास जो आहे तो आता यापुढे जाणार आहे। विक्रांत, नाही, अगदी खरं आहे बालाजी, तुम्ही बोलताना आता आणखी एका प्रकरणाचा, निलेश चव्हाणच्या संबंधितल्या आणखी एका प्रकरणाचा उल्लेख केला, स्पाय कॅमेऱ्यांचं प्रकरण। त्यांच्या स्वतःच्या पत्नीनं त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला होता, आता त्याही प्रकरणाचा तपास केला जाऊ शकतोय पोलिसांकडून? निश्चितपणे निलेश चव्हाणने बाळाला आणलं या संदर्भात वारजे पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा दाखल आहे। त्याचबरोबर बावधन पोलीस स्टेशनमध्ये वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये कट रचल्याप्रकरणी निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल आहे आणि या दोन्ही गुन्ह्याचा तपास जो आहे तो समांतररित्या करण्यात येतोय। आपल्याला आणखी एक गोष्ट सांगितली पाहिजे की हगवणे कुटुंबांना आणि त्याचबरोबर शशांक हगवणे आणि सुशील हगवणे आणि निलेश चव्हाण याला जो पोलिसांनी जो शस्त्र परवाना दिला होता त्याची सुद्धा चौकशी
चौकशी सुरू आहे। त्या शस्त्र परवान्याचा जो गुन्हा आहे तो वारजे पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे, तो कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे। त्यामुळे समांतर या तिन्ही यंत्रणा ज्या आहेत त्या आपापल्या परीने तपास करतायत आणि त्याची चौकशी करतायत। आज मात्र रिमांडमध्ये जे आहे ते बावधन पोलिसाच्या निलेश चव्हाण आहे आणि पोलीस कोठडी 3 जून पर्यंत सुनावलेली आहे। त्यामुळे सगळे हे तपास चालू आहे। त्याचबरोबर आज जे आहे ते राजेंद्र हागवणे आणि सुशील हागवणे यांना सुद्धा 3 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या युक्तिवादामध्ये पोलिसांनी असं म्हटलेलं होतं की निलेश चव्हाण, राजेंद्र हागवणे, सुशील हागवणे याची समोरासमोर बसून आम्हाला चौकशी करायची आहे। त्यामुळे नेमकं पळून जाताना, या घरातून जाताना निलेश चव्हाणने काही साहित्य नेलं, काही साहित्य तोडलं, काही लपवलं, या सगळ्याचा तपास जो आहे तो आज मात्र पोलीस करताना पाहायला मिळतात आणि त्यामुळेच या घराची जी आहे ती 1 तास झाडाझडती घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। बरं बालाजी, या सगळ्या घटनांकडे तुमचं लक्ष असू द्या। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।